गुड इव्हिनिंग. आत्ता संध्याकाळ होते, 1 जान आहे आणि मी आमच्या इकडे धरण आहे, आमचं हेडगाव धरण, तिकडे आलो होतो. त्याचा हा परिसर आहे, हा पूर्ण पहा मागे, आणि खूप सुंदर आहे. आत्ताच सनसेट झाला आणि हे पूर्ण व्ह्यू आहे धरणाचा आणि मस्त आहे. आम्ही अशा एका टेकडीवर आहे. सांगायचं हेच की आम्ही थोडं या ठिकाणी आलो होतो फिरायला. खूप छान प्रसन्न वारा आहे. आता तुम्ही ड्रोन शॉट पाहिलेच असतील. खूप प्रसन्न वाटतं आणि येताना अर्धा किलो भेळ आणली होती, मस्त भेळ खाली. सोबत गणेश आहे, तिकडं अवधूत जरा आहे आणि म्हणजे मजा आली खूप. बाकी व्ह्यू पाहतो मी, म्हणजे इथून ना 360 तुम्हाला पूर्ण डॅमचा हा व्ह्यू भेटतो आणि आम्ही एकदम टेकडीवर आहे आणि आत्ताच सनसेट झाला इकडं. आणि अद्वित पण आहे सोबत, अवधूत दादा आहे. भेळ कशी होती? भेळ छान होते. भेळ मस्त, भेळ खाली मस्त. आणि इकडे पहा, तुम्हाला आता थोडा बॅक व्ह्यू दाखवतो. इकडे पहा, इकडे हां इथे दिसतं बरोबर. हां, इथे मासे पकडतात येत. नवीन वर्षाची सुरुवात जरा काहीतरी हटके व्हावी म्हणून मी या ठिकाणी आलो होतो या स्पॉटला. हा स्पॉट मला खूप आवडतो पहिल्यापासून आणि खूप छान प्रसन्न वारा भेटतो इकडं. आणि हे पहा, आता केस वगैरे, थंडीचे दिवस आहेत. आणि इकडे पहा मागे, इकडे आम्ही गाडी पार्क केली आणि तिकडून आलो. गाडी इकडे येत नाही, बाईक वगैरे असेल तर येते, 4 व्हीलर येत नाहीत, तर मग आम्ही तिकडेच पार्क केली होती. आता पाहू, अजून 1-1.5 तास थांबायचं इकडे आणि मग पुन्हा माघारी जायचं. पण हा स्पॉट खूप भारी, खूप म्हणजे, आणि अनटच आहे. पहिली गोष्ट हिडन आहे, कुणाला माहिती नाही आहे. आणि या लोकांना म्हणजे इकडे रहदारी वगैरे होत नाही आमच्या परिसरात, कारण इकडे जुन्नर तालुक्यात बिबट्या आहेत खूप. आता आम्ही आलो आहे थोडंसं, तर आम्ही 4-5 लोक आहेत, तर 4-5 लोकांवर बिबट्या तसंही काही अटॅक करत नाही. हा छोटासा व्हिडिओ होता. छोटासा व्हिडिओ सांगण्यामागचं हेच की आजची जी नवीन सुरुवात आहे नवीन वर्षाची, ती मी अशा प्रकारे सेलिब्रेट केली. तुम्ही कशी सेलिब्रेट केली त्याचंही मला कमेंट करून सांगा. इकडे ना आम्ही कधी कधी मासे पण पकडायला येतो, म्हणजे टाईमपास जर कधी वाटलं की मासे खायचेत किंवा मासे खाण्याचं काही नसतं, पण मासे जे पकडण्यात जी मजा आहे ना, जे पेशन्स असतात, त्याच्यातून भरपूर काही शिकायला भेटतं. ते असं की थोडं पेशन्स ठेवा, गोष्टी आपोआप होत असतात. म्हणजे जसं की पेशन्स ठेवल्यावर थोड्या वेळाने मासा लागतो गळाला, तसंच आहे लाईफचं देखील. थोडेसे पेशन्स ठेवावं लागतात प्रत्येक गोष्टीत, आणि तर गोष्टी पूर्ण होतात आणि तो आनंद वेगळा असतो. हेच सांगायचं या व्हिडिओ मागून, की नवीन वर्षाची सुरुवात मी अशीच छान प्रकारे केली. तुम्ही काय काय सेलिब्रेट केलं? आणि खूप छान, म्हणजे आजचा हा सनसेट झालेला आहे. बाकी तुम्हाला एक व्ह्यू दाखवतो मी, मस्त दाखवतो मी तुम्हाला 360 पूर्ण या ठिकाणी फिरून. कसा वाटतोय ते मला सांगा तुम्ही नक्की. हे पहा, असा काय तर परिसर आहे. तिकडे दोघे गप्पा मारतात मस्त, आणि तिकडे पहा वनवा लागला डोंगराला, मस्त आहे. आणि इकडे हा डोंगराचा व्ह्यू पूर्ण, नंतर इकडे डॅमचा व्ह्यू, आणि वरती पहा इकडे काय चंद्र मस्त दिसतो. आणि इकडे जायचं आम्हाला आता. इकडे पहा लाईट्स वगैरे लागलेले, अंधार झालेला आहे चांगला बऱ्यापैकी. तिकडे ती बिल्डिंग, त्या बिल्डिंगच्या मागे आमचं घर वगैरे आहेत. आणि हा डोंगराचा व्ह्यू, तो वैताग्या डोंगर. बाकी व्ह्यू कसा आहे, कसा वाटतो व्ह्यू, कसा वाटला परिसर, नक्कीच सांगा. मस्त ऑरेंज काय झालेलं आहे, खूप छान आहे. इकडे पहा, आम्ही आत्ता भेळ आणली होती आणि हा आपला ड्रोन. तर कांदे वगैरे इकडे, कचरा वगैरे थोडासा तो भरून आम्ही चालवला आहे आता. कारण मला इथे ना अनटचच ठेवायचं, एकदम छान क्लीन ठेवायचा हा परिसर. कुणाला जास्त माहिती नाही आहे, आणि मला वेळ भेटला तर मी नेहमी येतो इकडे, पण वेळेची फार कमी असते, त्याच्यामुळे मी पहिल्यांदाच दाखवू शकलो हा. पण याच्या आधी मी आलेलो 2-3 वेळा.
वनवा कसा लागला डोंगराला पा म्हणजे हा पूर्ण डॅमचा परिसर आहे. आता हे गप्पा मारून आले खालून. असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमचा चॅनल सबस्क्राईब करा.